तुझ्या सोबतीने आजच्या भागाची सुरुवात होते मल्हार पासून. तर आता इथे मल्हार झोपलेला असतो आणि रात्रीची वेळ असते. तर आता त्याचा हात लागतो पाठीमागच्या कपाटाला आणि त्याच्यातून एक बाटली खाली पडते. तर आता जाग येते मल्हारला. तर आता तो बघतो तर नुपूर झोपलेलीच नसते बाजूला. तर आता तो उठतो आणि बघतो इकडे तिकडे, त्याला काही नुपूर दिसतच नाही. नुपूर नुपूर असं म्हणून तो ओरडायला लागतो जोर जोरात. तर तो कपाट उघडतो आणि बघतो तर त्याच्यामध्ये तिचं तिथेच अंथरूण असतं. तर आता तो बघतो परत कुठे गेली म्हणून. गेली कुठे ती एवढ्या रात्री असं म्हणून तो विचार करायला लागतो आणि बाहेर येतो. दुपूरचं स्वयंपाकघर जे असतं तिथे ती काम करत असते, कारण 500 डब्यांची ऑर्डर मिळालेली असते ना तिला, त्यामुळे. तर आता काय काय तयारी करत असते ती. तर आता भाज्या वगैरे कापत असते ती. तर तेवढ्यातच मल्हार येतो आणि बघतो ती स्वयंपाक करत असते म्हणून. किती मेहनत घेते नुपूर, अशाच मेहनतीवर मोठे दिवस उभे राहतात उद्या असं म्हणतो आता मल्हार. तर आता मल्हार बाहेर थांबून हे सगळं म्हणत असतो तर तो आतमध्ये येतो. ब टा टा असं म्हणतो आता इथे मल्हार. तुम्ही असं म्हणते नुपूर, तुम्ही काय करता इथे? अगं मला जाग आली अचानक म्हणून रूम मध्ये बघितलं तर तू दिसलीच नाहीस असं म्हणतो मल्हार. म्हणून शोधत आलो तुला असं म्हणतो तो. बरं काय मदत करायची आहे असं म्हणतो तो. मला तुमची अजिबात मदत नको आहे, तुम्हाला तसंही सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचंय असं म्हणते नुपूर. जा तुम्ही झोपा असं म्हणते ती. नुपूर मला नाही येणार आहे झोप, सांग तुला काय मदत करू असं म्हणतो मल्हार. नाही मदत नको, तुम्ही माझं काम वाढवून ठेवाल सर असं म्हणते आता नुपूर. ए हॅलो, एवढ्या मोठा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मालक आहे मी, गरज पडल्यावर मला काय काय कामं स्वतःहून करावी लागतात, सांग मला काय मदत करायची असं म्हणतो आता मल्हार. अशा पारुष्या अंगाने मदत करणारा, मदत करायची असेल तर डोक्यावरून जाऊन व्यवस्थित आंघोळ करून या असं म्हणते आता नुपूर. पाऊस पडतो एवढा एकतर असं म्हणतो आता मल्हार. पावसात करून नये आंघोळ असं म्हणून ओरडते आता नुपूर. तर आता आंघोळ करायला जातो मल्हार आणि आता तो भाज्या कापायला बसतो. त्याच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं, कारण तो आता कांदे कापत असतो. तर नुपूर बघत असते त्याच्याकडे. म्हणाले होते ना तुम्हाला हे काम झेपणार नाही म्हणून असं म्हणून रडते नुपूर. तेव्हा ऐकलं नाहीत माझं, आता बसा रडत असं म्हणते नुपूर. नाही आता हाच कांदा कसा रडतो की नाही बघ असं म्हणतो तो. असं म्हणतो तो. कळतंय आता कोण रडतंय ते असं म्हणते ती. नुपूर ऐक ना, एक मस्त कडक चहा बनव ना असं म्हणतो मल्हार. मल्हार सर तुम्हाला दिसतंय ना सगळे गॅस बिझी आहेत आणि 2 तासात ती माणसं येणार आहेत जेवण घेऊन जायला. जरा थांबा ना, आपण नंतर करूया ना चहा वगैरे असं म्हणते नुपूर. तुम्ही एक काम करा, ती कोशिंबीर मिक्स करा, कोशिंबीर करायला घ्या चला लवकर असं म्हणते नुपूर. काय तू पण एक साधा चहा नाही देऊ शकत असं म्हणतो मल्हार. बरं ह्याच्यानंतर काय करायचं ते पण सांग असं म्हणतो मल्हार. त्याच्यानंतर हे बघा खाली मी गाजरं धुवून ठेवले, ते किसायला घ्या असं म्हणते नुपूर. ओके असं म्हणतो मल्हार. तर आता इथे मल्हार कोशिंबीर करत असतो आणि आता ती बटाट्याची भाजी करत असते. तर त्याच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असतं. किसनी किसनी असं म्हणतो आता इथे मल्हार. तर त्याला किसनी मिळतच नसते, तर तो शोधत असतो. तर त्याला मिळते किसनी. तर आता तो गाजर घेतो किसण्यासाठी, सगळी गाजरं बाजूला ठेवतो. तर आता इथे नुपूर म्हणते अरे देवा सर काय करताय तुम्ही, हे उद्यापनाचं जेवण करतोय आम्ही आणि तुम्ही हे सगळं खाली वगैरे ठेवताय असं म्हणते नुपूर. तू चिडू नकोस ना, होतं असं कधी कधी असं म्हणतो तो. तर आता परत पुसून घ्या ती गाजरी असं म्हणते नुपूर. हो हो असं म्हणतो आता मल्हार. तर आता तो परत कामाला लागतो. तर आता एक एक गाजर पुसत असतो तो आणि चिरत सुद्धा असतो. नुपूर मात्र बटाटे सोलत असते. बोट सांभाळा असं म्हणते आता इथे नुपूर. ऐक असं म्हणतो तो. लागलं असं म्हणते आता नुपूर. गमत केली असं म्हणतो आता इथे मल्हार. ह्यांना गमतच सुचते असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता तो किसत असतो गाजर. तर आता सकाळ झालेली दाखवले. थांब 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 मी मदत करतो असं म्हणतो आता मल्हार. तर आता भांडी सगळी वरती ठेवत असते आता नुपूर. सावकाश सावकाश असं म्हणतो मल्हार. तर आता ती कामाला सुरुवात करते. सर मला तेल आणि मसाल्याचा डब्यात आहे असं म्हणते ती. तर आता मल्हार म्हणते हो. तर आता तो तेल वगैरे देतो. तर आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली असते नुपूरने. तर आता मिरच्या वगैरे घालते ती. तर आता लांब थापून मावशी सगळं बघत असतात. किचन मध्ये दोघे असतात ना मल्हार आणि नुपूर स्वयंपाक करत असतात. ते बघतात आता रेवती मावशी. तर आता डोक्याला हात पकडतात त्या. तर आता मल्हार भाज्या कापत असतो ना, हे बघून त्रास होतो रेवती मावशीला. तर आता स्वयंपाक करत असतात मल्हार आणि नुपूर. सर जरा ते बघा ना ते शिजलंय का, आणि कोथिंबीर चिरायला घ्या असं म्हणते आता नुपूर. तर आता कोथिंबीर चिरायला गेलेला असतो मल्हार. मला बटाटा आणि कांदा द्या असं म्हणते आता नुपूर. तर आता मल्हार काम करत असतो, मदत करत असतो तिला आणि ती स्वयंपाक बनवत असते. तर तो भाज्या वगैरे चिरत असतो, कोथिंबीर चिरत असतो आणि ती स्वयंपाक करत असते. सर थोडी 1-2 लसणीची पाकळ्या द्या असं म्हणते आता नुपूर. हे घे असं म्हणतो तो. त्या चेचून हवेत मला असं म्हणते आता नुपूर. थांबा आले तिकडे असं म्हणते ती. तर आता ती घेते ठेचण्यासाठी लसूण. तर तेवढ्यातच आता मल्हार येतो आणि तिच्या बटा पाठीमागे करतो, कारण तिला त्रास होत असतो ना म्हणून. तर आता दोघांचा गोड रोमॅन्टिक क्षण दाखवलाय हा. तर आता दोघे लाजतात आणि ब्लश करतात. तर आता ती घेऊन जाते लसूण स्वयंपाक करण्यासाठी. तर आता दोघेही एकमेकांची मदत करत असतात आणि भाजी वगैरे बनवत असतात. तर चेक करत असतो मल्हार कसं झालंय सगळं जेवण बनवून. सावकाश सावकाश असं म्हणत असते नुपूर. खूप छान शिजलंय असं म्हणतो होता मल्हार. कोशिंबीर वगैरे बघा नीट झाले का, आणि कोथिंबीर वगैरे पसरून घ्या असं म्हणतो तो भाजीवरती. तर आता तो शिटी वाजवत असतो भाजीला असं म्हणतो होता इथे मल्हार. तर आता इथे तो शिटी वाजवत असतो. तर तो नुपूरसाठी असतो, खरं तर तो म्हणतो की भाजीसाठी म्हणून. तर आता स्वयंपाक करत असतात दोघे आणि खूप आनंदात असतात आणि मल्हार फुल मदत करत असतो नुपूरला. तर आता डब्बा सुद्धा भरून होतो त्यांचा. नुपूर असं म्हणतो मल्हार. 1 मिनिटात आलो मी असं म्हणतो होता मल्हार. तर आता डब्बा पॅक करून वगैरे सगळं होतं नुपूरचं. तर असं म्हणतो होता मल्हार. हे काय असं म्हणते नुपूर. हे आपल्या ब्रँडचं स्टिकर असं म्हणतो मल्हार. हे तर हवंच ना असं म्हणतो मल्हार. काय गरज होती याची असं म्हणते नुपूर. या छोट्या छोट्या गोष्टी खूप
महत्वाच्या असतात ब्रँड एस्टॅब्लिश करताना. त्यामुळे आपल्या ब्रँडची एक वेगळी ओळख निर्माण होईल लोकांच्या मनामध्ये असं म्हणतो मल्हार. आणि तो सगळे स्टिकर्स लावतो डब्यांवरती. कसं वाटतंय असं म्हणतो मल्हार. तर तो हार्टच्या शेपमध्ये लावतो ते स्टिकर्स. तर खूप फनी दाखवलंय खरंच प्रेक्षक हे सगळं. याला मार्केटिंग म्हणत नाहीत, ह्याला फ्लर्टिंग म्हणतात. फ्लर्टिंग असं म्हणते आता नूपूर. हे असे डबे देऊ माहिती ना असं म्हणते आता नूपूर. तर आता ती काढते स्टिकर्स. काय ना खरंच असं म्हणते आता इथे नूपूर. तर आता सगळे स्टिकर्स ती परत लावते डब्यांवरती. तर आता सगळ्या डब्यांवर वगैरे स्टिकर लावून होतं तिचं. मल्हार मात्र बघत असतो तिच्याकडे आणि ती मात्र स्टिकर्स लावत असते. चहा मिळेल का 1 कप आता तरी असं म्हणतो मल्हार. सर अहो एवढ्या घाईमध्ये तुम्हाला अजूनही चहा सुचतोय. माझं काम सगळं संपवते आणि त्यानंतर 1 कप चहा नाही 4 कप चहा देईन तुम्हाला असं म्हणते ती. तुझ्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना तू चहा पण देत नाहीस असं म्हणतो मल्हार. आता हे बघा मला खाली ठेवायला मदत करा असं म्हणते नूपूर. तर आता डब्बा खाली ठेवत असतात ते दोघेही मिळून. तर आता खाली ठेवतात ते डबे. रेडी असं म्हणतो मल्हार. तर आता ते मोजत वगैरे असतात. तर आता दोघे खूप आनंदात असतात. तर आता इथे व्यायाम करत असते तायडे. तर आता तिथूनच मावशी जात असतात. गुड मॉर्निंग असं म्हणते तायडे. तर खूप चिडलेलं असतात मावशी. अगं गुड मॉर्निंग केलं तुला मी काकू असं म्हणते आता. तायडे लक्ष कुठे. तर आता मावशी म्हणतात तायडे एक सांग हा आपला मल्हार कोण आहे नक्की. म्हणजे सुमती इव्हेंट्समध्ये त्याचं काय पद आहे असं म्हणतात मावशी. असं काय विसरतायत ग. तो सीईओ आहे आपल्या कंपनीचा असं म्हणते तायडे. नक्की हा सीईओच आहे ना असं म्हणते आता मावशी. अगं एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ बघ जरा. तू बघायला पाहिजे होतं तो किचनमध्ये काय करत होता असं म्हणते आता मावशी. बायकोला कांदे चिरून देत होता, कोथिंबीर निवडून देत होता, लसूण सोलत देत होता बायकोला. त्या नुपूरची मदत करतोय डबे भरायला. मला ना माझा ना संताप संताप झालाय सगळं बघून असं म्हणतात मावशी. हे बघा काकू जाऊ देत. ती बायको आहे त्याची असं म्हणते तायडे. बायको आहे म्हणून काय झालं असं म्हणतात मावशी. ती नवऱ्याकडून या अशी कामं करून घेणार आहे का नोकरासारखी असं म्हणतात मावशी. काकू हे सगळं नवीन असल्यासारखं का बोलतेस तू. आपण बघतोय गेले कित्येक दिवस मल्हार नुपूरच्या मागे 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 जातोय. सगळं तिचं ऐकतोय. किती दिवस चाललंय हे सगळं असं म्हणते ती. त्यात नवीन काय. तिने त्याला सांगितलं खरकटी भांडी घास म्हटल्यावर तो तेही घासेल. त्यात नवल वाटून घेण्यासारखं काय असं म्हणते तायडे. सोडून द्यायचं सगळं बघून असं म्हणते तायडे. सोडून द्यायचं असं म्हणतात मावशी. अगं असं कसं सोडून द्यायचं ग. असं कसं सोडून द्यायचं तायडे असं म्हणतात मावशी. मला एक गोष्ट सांग. ह्या नुपूरला मल्हार नवरा म्हणू नकोय ना. तिला हे नातं पण मान्य नव्हतं ना. आणि आता तिने वटसावित्रीचा व्रत केला अगं हे आपल्या सगळ्यांपासून लपून ते पण. तायडे मला ह्या पोरीची कुठली बाजू नक्की खरी आहे तेच कळत नाही असं म्हणतात मावशी. हे बघ काकू ती आपल्या घरात नक्की काय राहायला आली आहे ना हे सगळं लवकरच बाहेर येईल असं म्हणते तायडे. नाही तायडे असं म्हणतात मावशी. माझा या पोरीवर अजिबात विश्वास नाहीये. जोपर्यंत तिच्या मनात काय चाललंय मला कळत नाही ना तोपर्यंत माझं टेन्शन जाणार नाही असं म्हणतात मावशी. तुला नक्की कसलं टेन्शन आलंय काकू असं म्हणते तायडे. तायडे अगं मला एकाच गोष्टीचं टेन्शन आहे की ह्या अपशगुनी मुलीमुळे आपल्या घरावर एखादं संकट नको यायला असं म्हणतात मावशी. संकट तर येणारच आहे काकू तिच्यामुळे असं म्हणते तायडे मनातल्या मनात. आणि तेही भलं मोठं असं म्हणते तायडे. पण अजून थोडा वेळ आहे. जाऊ दे काकू. मल्हार आणि नुपूरच्या बाबतीत काही गोष्टी आपल्या हातात नाहीये. जाऊ देत काकू असं म्हणते आता इथे तायडे. म्हणूनच जास्त अस्वस्थ वाटतंय ग मला असं म्हणतात मावशी. हतबल झाल्यासारखं वाटतंय मला. आता तर आणखीन हतबल वाटेल असं म्हणतात तायडे. नुपूरचा रेकॉर्ड पूर्णपणे खराब करून टाकणारे मिळे त्याची सुरुवात झालीच आहे असं म्हणते तायडे. ऑलमोस्ट असं म्हणते तायडे. जाऊ दे काकू एक काम कर माझ्यासोबत बस. आपण मस्त अलोम विलोम करूया असं म्हणते ती. सगळं टेन्शन जाईल तुझं असं म्हणते तायडे. ये असं म्हणते तायडे. कसला अलोम विलोम माझं चित्त थाऱ्यावर नाहीये आणि तू मला अलोम विलोम करायला सांगतेस असं म्हणते आता मावशी. तर आता तिकडून निघून जातात रेवती मावशी. आणि खूप आनंद झालेला असतो इथे तायडेला. तर ती अलोम विलोम करत असते. तर आता हसते खूप तायडे. तर आता डिलिव्हरी घ्यायला आलेली असते ती गाडी. नमस्कार असं म्हणते नुपूर. नमस्कार असं म्हणतो तो माणूस. वेळेवर यावं लागलं ना असं म्हणतो तो. सगळं तयार असं म्हणते नुपूर. हे डबे घ्या असं म्हणतो तो माणूस. तर आता ते डबे घेऊन जाणार. दादा खरंच मनापासून थँक्यू म्हणायचं होतं असं म्हणते नुपूर. म्हणजे मी आता नव्याने माझा किचन आणि टिफिन सर्व्हिस चालू केलाय आणि तुम्ही एवढा विश्वास ठेवून एवढी मोठी ऑर्डर दिलीत मला असं म्हणते नुपूर. तुमच्या या अशा ऑर्डर्समुळे आमच्यासारखे लहान व्यवसाय करणाऱ्या लोकांना ना खरंच खूप मोटिवेशन मिळतं असं म्हणते नुपूर. खरं तर आम्ही घरगुती जेवण बघत होतो आणि तुमच्याविषयी आम्ही ऐकलंच होतं. आम्ही म्हटलं तुम्हालाच ऑर्डर देऊ नाही का असं म्हणते तो माणूस. बरं केलं. बरं मला जेवणाबद्दल नक्की कळवा हा. म्हणजे कसं वाटतंय आवडतंय की नाही असं म्हणते नुपूर. हो सांगतो ना असं म्हणतो तो माणूस. बरं मी काय म्हणतो नुपूर मॅडम तुम्ही येता का आमच्याकडे कामाला असं म्हणतो तो. मी असं म्हणते नुपूर. तुम्ही आणि मल्हार सर दोघे आला असतात तर तिकडच्या लोकांना खूप बरं वाटलं असतं असं म्हणतो तो. म्हणून म्हणतो असं म्हणतो तो माणूस. तर नुपूर म्हणते मी आले असते पण मल्हार सर खूप बिझी असतात हो. त्यांचं आजचं शेड्यूल काय हे नाही माहित असं म्हणते नुपूर. अजून आग्रह करा असं म्हणते आता तायडे. तर एवढा आग्रह करा की तिने नकार जायलाच नाही पाहिजे असं म्हणते तायडे. हो असं म्हणते
म्हणतो तो माणूस. मी काय म्हणतो एकदा बघता का विचारून तुम्ही, असं म्हणतो तो माणूस. तर आता नुपूर काय बोलतच नाही. म्हणजे कसं आहे, तुम्ही आणि मल्हार सर आला असता तर तिकडचे सगळे लोक खुश झाले असते, असं म्हणतो तो. म्हणजे तुम्हाला खूप हात जोडून विनंती आहे, असं म्हणतो तो माणूस, की नक्की या तुम्ही. म्हणजे माझं हे आग्रहाचा आणि आपुलकीचा निमंत्रण समजून घ्या, असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणते आता नुपूर, येऊ आम्ही, असं म्हणते ती. आम्ही वाट बघतोय, असं म्हणतो आता इथे तो माणूस, आणि निघून जातो तिथून. चला बसा पटापट, असं म्हणतो तो. तर आता इथे दाढीचं काम झालेलं असतं आणि नुपूर मात्र तिथे थांबलेली असते आणि तो माणूस डबे घेऊन गेलेला असतो. तर आता मल्हार झोपलेला असतो आपल्या खोलीमध्ये. थोड्यातच नुपूर येते चहा घेऊन. पहाटेपासून एवढी मदत केली माझी मल्हार सरांनी आणि मला त्यानं एक कप चहा पण नाही देता आला, असं म्हणते नुपूर. कारण मल्हार तिथे समोर झोपलेला असतो. तर आता ती हात असते त्याजवळ. तर ती बसते आणि म्हणते, मल्हार सर. सर असं म्हणते नुपूर. मल्हार सर असं म्हणते ती. तो गाढ झोपलेला असतो. चहा आणलाय, घेताय ना, असं म्हणते आता नुपूर. तर आता मल्हार उठतच नाही. नुपूर असं म्हणतो मल्हार आणि उठतो तो. स्वप्नात सुद्धा तुझ्या हातचा चहा, उठल्या नंतर सुद्धा असाच चहा आणून देशील ना, असं म्हणतो आता मल्हार. त्याला वाटते स्वप्नातच चाललंय म्हणून. तर आता नुपूर त्याचा हात पकडते आणि तो चहामध्ये बुडवते. बघा प्रेक्षक, तर ऐक असं म्हणून आता मल्हार उठतो. काय करतेस नुपूर, असं म्हणतो मल्हार. मी खरंच चहा आणलाय तुमच्यासाठी, असं म्हणते आता नुपूर. असं कोणी उठवतं का चहामध्ये बोट बुडून, असं म्हणतो आता मल्हार. तुम्ही सारखं स्वप्नातच असता, असं म्हणते नुपूर. म्हटलं जरा रियालिटी चेक द्यावा, असं म्हणते नुपूर. रियालिटी चेक, असं म्हणतो मल्हार. रियालिटी चेक मिळाला मला, असं म्हणतो तो. स्वतःच्या नवऱ्याबरोबर असं कोणी वागतं का, असं म्हणतो तो. नाही ठीक आहे, तुमच्यासाठी एवढा स्पेशल चहा काढून आणला होता, तुम्हाला नको असेल तर मी घेऊन जाते, असं म्हणते नुपूर. आणान पितो चहा, असं म्हणतो आता मल्हार. तर आता तो चहा पितो. तर वा, असं म्हणतो तो एक घोट घेऊन. कमाल कमाल, असा चहा जर रोज मिळणार असेल ना, तर मी रोज जागरण करून अशी ऑर्डर पूर्ण करायला तयार होत राहीन. मी रोज मदत करेन तुला, असं म्हणतो तो. थोडा होते सगळं, मला ना जरा टेन्शन आलं, असं म्हणते नुपूर. म्हणजे आज तुम्ही सोबत होतात म्हणून एवढी मोठी ऑर्डर मी पूर्ण करू शकले, पण ह्यानंतर काय, असं म्हणते आता नुपूर. मला भीती वाटते, असं म्हणते ती. कसली, असं म्हणतो मल्हार. फेल झाले तर मी हे सगळं करण्यात, असं म्हणते नुपूर. फेल झालेस तर एवढं काय होणार आहे मोठं. फेल झालीस तर तुला काहीतरी शिकायला मिळेल. एकदा केलेली चूक तू परत करणार नाहीस. आणि फेल झाल्यानंतर तू समजा 10 पावलं मागे गेलीस तर त्यातून तुला जो धडा मिळणार आहे, त्यामुळे तुला 100 पावलं पुढे जाताना मदत होईल. फेल व्हायचं टेन्शन तू घेऊच नकोस, असं म्हणतो मल्हार. तसं नाही मल्हार सर, मला असं वाटतंय की आपण खूप मोठं धाडस करतोय, असं म्हणते नुपूर. हो, तू करतेस खूप मोठं धाडस, कारण तुझी तेवढी कॅपॅसिटी आहे, असं म्हणतो मल्हार. आणि खरं सांगू का नुपूर, तू एवढी टॅलेंटेड आहेस ना, तुझ्या कामात तू एक्सपर्ट आहेस ना, तर तू फेल होऊच शकत नाहीस. आणि समजा जरी तू फेल झालीस तरी पुन्हा उभं राहायचं जिद्दीने. मी आहे ना तुझ्या सोबत, असं म्हणतो मल्हार. पण आता फेल करायचा विचार करायचा नाही. स्वतःला सांगत राहायचं की मला हे जमणार आहे, मी करू शकणार आहे, हे सतत सांगत राहायचं स्वतःला, असं म्हणतो मल्हार. नाहीतर मी बोलत राहीन, कसं मीटिंग मध्ये बोलतो तसं, असं म्हणतो मल्हार. समजतंय ना तुला, असं म्हणते तो. पटलंय मला, असं म्हणते आता नुपूर. नाहीस, असं म्हणतो मल्हार. आता कसं छान स्माईल आलं तुझ्या चेहऱ्यावरती, छान वाटतं तुला असं बघायला, असं म्हणतो मल्हार. आणि हो, ते सांगायला तर विसरलेच, असं म्हणते आता नुपूर. ज्यांच्याकडे आता जेवण पाठवलं ना, ज्यांनी ऑर्डर दिली होती, त्यांनी आपल्या दोघांना बोलावलंय, असं म्हणते नुपूर. म्हणजे आमंत्रण दिलंय जोडीने, असं म्हणते नुपूर, त्यांच्या त्या कार्यक्रमाला, असं म्हणते ती. आणि सॉरी, पण मी तुम्हाला न विचारता त्यांना होकार दिलाय, असं म्हणते आता नुपूर. काय, असं म्हणतो मल्हार. तर बघा प्रेक्षक हो, इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो मल्हारला. काय म्हणालीस तू, असं म्हणतो मल्हार. हेच की त्यांना हो म्हणाले मी, असं म्हणते नुपूर. त्याच्या आधी काय म्हणालीस, असं म्हणतो मल्हार. की त्याने आपल्याला बोलावलंय दोघांना जोडीने त्या कार्यक्रमाला येण्यासाठी, असं म्हणते नुपूर. जोडीने आपल्या दोघांना म्हणजे तू आणि मी, आपण दोघं एकत्र, मिस्टर आणि मिसेस खानविलकर, आपण एकत्र जायचंय आणि तू हो म्हणालीस, असं म्हणतो मल्हार. हो, असं म्हणते नुपूर. वाव, असं म्हणतो मल्हार. ब्युटिफुल, अमेझिंग, फॅन्टॅस्टिक. चल चल चल, मी आवरतो पटकन. मला सांग तू कोणत्या कलरची साडी घालणार आहेस, मी त्याच रंगाचा ब्लेझर काढतो, असं म्हणतो तो. एक मिनिट, असं म्हणते आता नुपूर. ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम नाही होणार ना, म्हणजे माझ्यामुळे काही अडचण वगैरे होणार नाही ना, असं म्हणते ती. ती करेल ना, ऑफिसमधली कामं सगळी मॅनेज करेल तो. ऑफिसमध्ये काही गडबड होणार नाही. तसं ही महत्वाची कामं काही नाही आहेत आज ऑफिसमध्ये, असं म्हणतो तो. म्हणजे तुम्ही लवकर आता तयार व्हा मग, असं म्हणते आता नुपूर. म्हणजे आपल्याला उशीर वगैरे झालाय का, असं म्हणतो मल्हार. उशीर नाही झालाय, पण पटापट करा ना, म्हणजे निघू आपण, असं म्हणते आता नुपूर. येतो मी, असं म्हणतो आता मल्हार आणि पटपट पटपट जातो तयार होण्यासाठी. बघा प्रेक्षक, एरवी एवढा टाइम लावणारा मल्हार लगेच तयार जातो. चहा पण नाही प्यायले, असं म्हणते आता नुपूर. आणि आता ती उभारते. मी पण आवरायला घेते, असं म्हणते नुपूर. तर आता ती पण आवरायला घेते. तर आता मल्हार तयार होऊन आलेला असतो, आंघोळ करून झालेली असते तिची, आणि नुपूर मात्र तिथे थांबलेली असते. तर तो आता बघतो आपले कपडे वगैरे, तर तो लाल कलरचा सूट बाहेर काढतो आणि आता नुपूर म्हणते वा वा, छान छान. तर पांढरा शर्ट पण घेतो. तर आता तो ते कपडे सुद्धा घालतो. तर आता त्याचं सगळं तयार होऊन सुद्धा होतं बघा प्रेक्षक, आणि तिथे थांबलेले असते नुपूर, ट्रे घेऊन चहा असलेला. तर आता मल्हार शेवटचा कोट सुद्धा घालतो. नुपूर मात्र तिथे थांबलेली असते.
तर आता ती हसते तिच्याकडे बघून. तर आजचा भाग इथे संपतो. बघा तरी मध्ये काय ते पोचले ऑर्डर व्यवस्थित असं म्हणते नुपूर. थँक्यू सर, तूच तर एवढं सगळं केलंस असं म्हणतो मल्हार. एवढ्या मोठ्या संस्थेची ऑर्डर पुरी करू शकले फक्त तुमच्यामुळे असं म्हणते आता नुपूर. अगं ऑर्डर होती शुद्ध शाकाहारी सात्विक असं म्हणते आता तायडेने दाखवलंय. तायडे कसं त्या माणसाला आपल्या हाती घेऊन कसं त्या व्हेज जेवणाचं नॉनव्हेज केलेली असते सगळं दाखवलंय फ्लॅशबॅक मध्ये काय घडवून आणलेले असते तायडेने. पण त्यांना मेजवानी मिळणार आहे नॉनव्हेजची असं म्हणते आता तायडे. तर पोलीस आलेले असतात आता खानविलकरांच्या घरी आणि आता इन्स्पेक्टर म्हणतात तुम्हीच ना मिसेस नुपूर खानविलकर, तुमच्या विरोधात कंप्लेंट आहे असं म्हणतो इन्स्पेक्टर. तुम्ही व्हेज जेवणामध्ये नॉनव्हेज टाकून एका समुदायाचा तुम्ही अपमान केला आहे असं म्हणतो ते इन्स्पेक्टर. तर शक्यच नाही असं म्हणते आता नुपूर. तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये यावंच लागेल असं म्हणतात आता ते इन्स्पेक्टर. तर बघा प्रेक्षक हो, इन्स्पेक्टर आता घेऊन जायला आलेत नुपूरला आणि तिच्यावरती सगळं अंगलट आलेली आहे त्या ऑर्डरची. तर बघा प्रेक्षक हो, आजचा भाग इथे संपतो आणि रिकॅप सुद्धा. आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच काय काय एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर आमचा हा व्हिडिओ बघतच राहा.